Now Lucy, what's our problem? I just if it's gonna be inside my own, it's what you expect to get around and walk on the things you gotta go to, it's what you're gonna be. I just expect how to feed or try to be to get around. Oh, now Lucy, what's our problem? I guess it's just gotta hang. पर्स मधनं पिस्तूल काढते, धाडकन गोळी घालते, तो मरतो, त्याच्या उरावर पाय ठेवून निघून जाते ती. आपल्याला कळत पण नाही इंटरव्हल झाला म्हणून. आणि हा जसा सिनेमा आहे ना तसा रशियन सिनेमा असतो ना तो सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण असतो. रशियन भाषा कशी आहे माहिती का, खोबरं खिसल्यासारखी आहे. त्र 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 त्या भाषेमध्ये फार येतं. कुणीतरी 180 वर्षाचा असा म्हातारा टेकाडावर उभा असतो आणि मोठंच्या मोठं स्वगत चाललेलं असतं. निप्रशस्तं अकलानी शस्त्रं लद्रीने प्रशस्तं अकलाने प्रशस्त. सगळेजण प्रशस्त बसा एवढंच सांगायचं. खालना एक छोटीशी मुलगी असते, ती काहीतरी म्हणत असते, होय सगळेजण त्रस्त आहेत, गप्प बस म्हणून सांगा. मी तुम्हाला मगाशी मराठी सिनेमातलं गाणं सांगितलं, इंग्लिश सिनेमातलं गाणं एक नटी म्हणत असेल तर ऐकून दाखवा, माझी पैज आहे तुम्हाला. त्या नटीला नक्की काय त्रास होतोय ते कळत नाही. अपेंडिक्स फुटायला आलंय का ब्रेन ट्यूमर झालाय काहीही कळत नाही. आवाजाची अशी तार धरलेली असते आणि गाणं सुरू असतं. साधारणपणे 15 मांजरांना काहीही खायला न घालता 15 दिवस एका खोलीत बंद करून ठेवल्यावर जो आवाज यावा त्यावेळेला सुरू असतो. आणि पुरुष मंडळी असतात ना, ती माईकचं काय करतात सांगताच येत नाही. आपल्याकडे वर्षात ना एकदा होळी असते, त्यांच्याकडे प्रत्येक गाण्यात होळी असते. बोंबलल्याशिवाय गाणंच होत नाही. इंग्लिशमध्ये सुद्धा क्लासिकल म्युझिक आहे, मला काही टीका करायची नाही, पण आवाजाचं वैशिष्ट्य म्हणून सांगतोय मी तुम्हाला. गाण्याची गंमत कशी आहे, गाणं हे कसं असतं, आपल्याला पाळण्यामध्ये घातल्यावर गाणं म्हणतात, पण काही वेळेला आपल्याकडे अंत्ययात्रेबरोबर भजन लावायची पद्धत आहे. हे जे भजन म्हणणारे जे कलावंत असतात ना, ह्यांचा मला फार हेवा वाटतो. त्यांचं स्वतःचं एक स्कूल आहे, शैली आहे त्यांची. अंतयात्रा चालू असते आणि भजन चाललेलं असतं. कोणचं भजन, कसा मला टाकून गेला राम, बहुधा गेलेला माणूस राम असावा असं मला उगीच वाटतं दरवेळेला. आणि ती अंतयात्रा चालू असते, त्यांची भजन म्हणायची पद्धत अशी आहे, कसा हा मला डुम टाकून गेला राम, कसा हा मला डुम टाकून गेला राम, रामा विना जीवा हा व्याकोळ भोई. हे इकडं अंतयात्रा चाललेली असते, वरती तो माणूस निवांत झोपलेला असतो बिचारा. चालू आहे अंतयात्रा. गाण्याची गंमत सांगतो तुम्हाला. गाणं कसं आहे माहिती काय, एसटी स्टँड आणि रेल्वे स्टेशनच्या बाहेर गाणं म्हणणाऱ्यांपासून पंडित भीमसेन जोशींपर्यंत गाण्याची रेंज आहे आपल्याकडे. एसटी स्टँड आणि रेल्वे स्टेशनच्या बाहेर गाणं म्हणणारे जे असतात ना, त्यांच्या आवाजाचं एक वैशिष्ट्य असतं, त्यांच्या गाण्याचं एक वैशिष्ट्य असतं. शब्द भावना काही लक्षात घेत नाही. 4 वर्षाची छोटीशी मुलगी असते, ती नाचत असते, हा गाणं म्हणत असतो बाप तिचा, आणि गाण्याच्या शब्दांकडे काही लक्ष नसतं. आजा सलीम मधुरी चांदनी में हम तुम मिले तो बिराने में हुआ जाएंगे बाहर, झूमने लगेगा आसमां टटर टटर, झूमने लगेगा आसमां, मीठी मीठी बात है मेरा दामन साथ है, चांद के भाई की नजर दे पैसा. त्याला चांद की भाई की नजर नंतर तुम्ही पैसे मागितले म्हणजे गाणं विचारलं तर त्याला येत नाही. माझ्या घरी अजून एक गाणारा येतो, तो काय करतो माहिती आहे का, शनिवारी दत्ताच्या मारुतीच्या देवळामध्ये आणि गुरुवारी दत्ताच्या देवळात जातो आणि एरवी असं वाड्यावाड्यातनं फिरत असतो. दरवेळेला एक आठवडा 15 दिवसात येतो. नमस्कार साहेब. हो नमस्कार. जरा सेवा करू का? हो करा ना. जरा गाणं म्हणतो? हो म्हणा म्हणा.
जरा घसा कोरडा पडलेला आहे, वहिनी साहेबांना जरा चहा करायला सांगा. सांगतो मी, तुम्ही म्हणा. म्हणतो बरं का. हो, दत्त महाराजांचं म्हणतो. हो म्हणा. बरमाई स्नू पेटीचा आवाज आहे. आणि महेश रे सामोरी बसले मलाही दत्तगुरु दिसले माय उभी. वहिनींना विचारा चहा झाला का. हो विचार. माय उभी गाय होऊन पुढे वासरू. माझे माहेर पंढरी म्हणा तुम्ही. माझे माहेर पंढरी म्हणू का, तेही म्हणतो, तेही त्याच पद्धतीने. माझी माहेरी पंढरे आहे भेवऱ्यांचे तेरे. माझी बहिणी चंद्री भागा करतासी पापी. काही जुना शर्ट बिर्ट असेल तर काढून ठेवा साहेब. हो काढून. ते नाही हो, तुम्ही एक वार पंखावरून फिरो तुझा हात, ते म्हणतो ते म्हणा ना. ते म्हणू का, तेही म्हणतो. एक वार पंखावरून फिरो तुझा हात सेवटते घरटे माझे तुझा अंगिणात तुझा अंगिणात. एकदा ते थ झालं, चहा पिला की परत पुढच्या आठवड्यात येतात. हे जसे कलाकार असतात तसे ऑर्केस्ट्रामध्ये एका दिवसासाठी उगवलेले कलाकार असतात. 99% ऑर्केस्ट्रा चांगले असतात, पण 1% ऑर्केस्ट्रामध्ये मोहम्मद रफी, किशोर कुमार आणि मुकेश हे जे 3 कलावंत जग सोडून गेले, त्यांचा आत्मा आपल्याकडंच आहे अशी स्वतःची समजूत करून घेतलेले काही कलावंत विंगेतनं फिरत असतात. असे मागणं ऑर्केस्ट्रामध्ये बोलवताना साधं बोलवत नाही, अनाउन्सिंग असतं विशिष्ट पद्धतीचं. अब आपके सामने पधार रहे हैं मसूर मारूफ एस मुकेश एस एस एस. हा मुकेश आला की तो पायाचा 45 अंशाचा कोन करून थांबतो. असा कोन करून थांबल्याशिवाय नरड्यातनं मुकेशचा आवाज निघत नाही की असं मला दरवेळेला वाटतं. पहिल्या 2 वेळी मुकेशच्या आवाजात, नंतर सगळी बोंबाबोंब. प्रॅक्टिसच केलेली नसते त्याने. हजारों मील लंबे रास्ते तुझको पुकारे. मागा कोरस द्यायला कोणी जिवंत नाही, सगळे गेले निघून. ये खेल है ऐसा दुनिया में क्यों खेला. बेरिंग गेलं बरं का आता. चल केला चल केला चल केला मेरा मेला पीछे बाहेर निघालो उसको. त्याला बाहेर काढतात. तो बाहेर गेला की किशोर कुमारचं गाणं म्हणणारा गायक येतो. त्याचं पण अनाउन्सिंग याच पद्धतीने. अब आपके सामने हमारे ऑर्केस्ट्रा के रंग रंगीले छेल छबीले कलाकार पधार रहे हैं एस किशोर और र र र र. तो किशोर आला. त्याला कुणीतरी सांगितलेलं असतं किशोर कुमार नाचून गाणं म्हणायचा. हा पण सुरू करतो लगेच. बॉस लाईट बॉस बॉस. अरे काय बॉस, बास वाढवा म्हणतो का बॉस म्हणतो, त्याचं त्यालाच माहिती. दिल ऐसा किसी ने मेरा तोडा. त्याला लक्षात येतं हे किशोर कुमारचा आवाज नाही आहे, म्हणून किशोर कुमारच्या आवाजात जायचा प्रयत्न करत होतो. बर्बादी की तरफ ऐसा मोड़ा दिल ऐसा किसी ने मेरा तोडा. कुणीतरी पाय तोडा म्हणायची वेळ. तो बाजूला जातो. तो बाजूला गेला की मोहम्मद रफीचं गाणं म्हणणारा कलावंत येतो. त्याला साधं कधी बोलवत नाही स्टेजवर. त्याच्यासाठी एक वाघ मारतात, शेर मारतात. शेर म्हणायची पद्धत पण विशिष्ट असते. ये जमी ढूंढती है, ये आसमां ढूंढता है, ए मेरे रफी तेरी आवाज कहाँ है. और मशहूर मारूफ आवाज लेके हमारे ऑर्केस्ट्रा के शहंशाह कलाकार अब आपके सामने मोहम्मद रफी जी का गाना लेकर आ रहे हैं. जोरदार तालियों से उनका स्वागत कीजिए. आ रहे हैं पी रफी. फी 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 घे फी आणि उभारीत आता. तो फी घेऊन आला. तो वरती बघतो. डायरेक्ट मोहम्मद रफीनी गाणं ऐकायला पाहिजे, दुसरे कुणी ऐकायला नको. चले आज हम यहां से हुई खाक जिंदगानी, तुझे मिल गया ठिकाना, हमें मौत क्यों न आई, ओ दूर के मुसाफिर. माग फिर. हा झाला की पुढचा गायक असतो.
तो कसला असतो माहिती आहे का? 2 आवाजामध्ये गाणं म्हणणार. त्यांनी पण प्रॅक्टिस केलेली नसते. मराठीमधलं भावगीत आणि चित्रपट गीत हे मराठी मनातलं मोरपीस आहे. असंच एक गाणं घेऊन आमच्या 2 आवाजाचे, एकच माणूस 2 आवाज काढणारे जादूगार गाणं घेऊन येत आहेत. प्रीतीचा झुळझुळ पाणी. तो पाणी घेऊन येतो. तो पाणी घेऊन आला की तो उभारतो. त्याला पुरुषाचा आवाज कधी काढायचा, स्त्रीचा कधी काढायचा कळतच नाही त्याला. व्यवस्थित येऊन उभारतो तो. प्रीतीचं झुळ पाणी, वराची मंजूळ गाणी, रोमांच सर्वांगी गेले मी नावोनी, रोमांच सर्वांगी, गेले मी नावोनी. हा जीव वेडा होय थोडा थोडा, वेडा मनाचा बेभाम घोडा. दौडत आला सखे तुझा बंदा, चल प्रेमाचा रंगू दे विडा, साजना मी तुझी कामिनी. एवढी मोठी असते कामिनी. हे जाडजूड होते त्याची कामिनी. काही काही वेळेला काही स्त्री कलावंत गाणं म्हणतात. गाणं हे घेतलेलं असतं, आवाज फुलतच नाही. चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत कोरी काही केल्या फुलेना. अहो बाई, आवाजाची प्रॅक्टिस केली की आवाज फुलणार, मग चाफा फुलणार. नाही तर कशाला चाफा फुलेल तो. माझा एक मित्र आहे, त्या मित्राला उलट गाणं म्हणायची सवय. उलट लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपाला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का घेत नाही. उलट म्हणतो तो. बोणीच्या लिंबडा झागे मा द्रचंपला झोग इवा, जा म्हणा असला पाप झोग कात येही ना, यगा पली झोट्यात रट्यात गो ताईची अननानी वरवे पल्या झोगा इजा इजू, टमी पण्या पाळ्यांच्या डो, टमी पण्या पाळ्यांच्या डो, ते गाला तुम्ही गायन, जा म्हणा असला पाप झोग कात येही ना. असं म्हटल्यावर बाळ पाळण्यात राहील का? ते पळूनच जाईल ते. अहो तुम्हाला सांगतो, काही काही माणसांचा आवाज एवढा कडक असतो ना, ते पसायदान म्हणायला लागले ना, ज्ञानेश्वरांशी भांडतात असं वाटतं. म्हणजे आवाजच कडक असतो. दुरितांते मिर्जा विश्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लावो प्राणी जात, वर्षत सगळ मंगळे ईश्वर निष्ठांची मानती आडे, अनवरत भूमंडळी भेटतो भूत. चला कल्पतरून ते आरव, चेतना चिंतामणीचे गाव. मला नंतर कळलं ते लग्नामध्ये मंगलाष्टक म्हणतात. गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा. आपल्याकडे पूर्वी रेकॉर्ड प्लेअर होते की नाही? रेकॉर्ड प्लेअर बिघडला ना, 33 ते 78 गरकन फिरायचं एका मिनिटात. आणि गाणं होतं नुरीचं. ते नुरीचं गाणं काय व्हायचं, 33ला सुरू व्हायचं ना 78ला संपायचं. आजा रे ओ मेरे दिलबर आजा, दिली की प्यासा बुझा रे, ओ नूरी 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 नूरी. तिथंच थांबलेलं गाणं. काही काही गाणी त्याच पद्धतीने यावी लागतात. नाच रे मोरा आंब्याच्या वनाचं पोवाडा होऊ शकत नाही. मोर नाचायला लागलेला आहे. काळा काळा कापूस पिंजाळ्याला, ढगात शिवाला झुंजाळ्याला, आणि मोर नाचायला महाराज गडावरनं खाली येतात. गंमत आहे. लक्षात आलं का? गंमत आहे. हे गाणारे जे आहेत ना सगळे, मी सांगतो तुम्हाला, त्याच्यामध्ये अजून एक वैशिष्ट्यपूर्ण गाणं सांगतो तुम्हाला. दक्षिण भारतीय शास्त्रीय संगीत टी व्हीवर चाललेलं असतं. आपण पलीकडच्या खोलीत बसलेलो असतो. आपल्याला व्हायोलिन कधी वाजतं आणि गाणं कधी वाजतं कळतच नाही. मी प्रात्यक्षिक करून दाखवतो म्हणजे लक्षात येईल. बघा तुम्ही दक्षिण भारतीय शास्त्रीय संगीत. सा ग ग ग ग ग री रे पमा म ग ग ग रे सा, ये रामा ये रामा ये रामा ये रामा रा म रा म रा म राम. इतकं ते गाणं चाललेलं असतं. हे तुम्ही रोज ऐकता, पण कसं आहे ते आमच्या नकलाकारांच्या डोक्यात बसतं ते कधी कधी. असं मला दरवेळेला दौऱ्यावर कुठेही गेलं ना,
की 4 लोक पकडतात. सर आमच्याकडे एक कॅरेक्टर आहे बरं का, तुम्ही ते बघितलं ना त्याचा आवाज बरोबर काढाल बघा. असं होत नाही. ते कसं त्याचा साक्षात्कार व्हावा लागतो त्या आवाजाचा, आणि कुणाची उगीच नक्कल करण्यात अर्थ नाही. त्याच्यातलं जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य असं असतं. हे झाले अपरिचित लोक गायन कलेतले. परिचित जे लोक आहेत त्याच्यामध्ये पंडित हृदयनाथ मंगेशकर एक फार वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यांचा भाव सरगम नावाचा कार्यक्रम असतो. त्या भाव सरगम नावाच्या कार्यक्रमामध्ये ते काय करतात माहिती आहे का, स्वतः गायक आणि संगीतकार दोन्ही असल्यामुळं गाण्याच्या एका ओळीला सुरुवात करतात, एका गाण्यातनं दुसरं, दुसऱ्यातनं तिसरं, तिसऱ्यातनं चौथं, असं गाणं वाढत जातं. रसिकांच्या नंतर लक्षात राहत नाही की पहिल्यांदा कुठलं गाणं सुरू होतं. पहिल्यांदा लाजून हसणे गाणं चालू आहे, नंतर कोणकोणत्या गाण्यात जातात ते बघा तुम्ही आता. लाजून हसणे अन हसून ते पहाणे, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे, हाती रानो मारी शिळा, शिड फाटाला धावत पाठी, तुटलंय सुकाणूरली काठी, संभाल पाण्याचा घेरा, तुफान पाण्याचा घेरा, राजा सारंगा माझ्या सारंगा, डोल तरार आपल्या दिरार, चल जावया घरा, आज पुन्हा सुटलंय दमान, दर्याच्या पाण्याला आयलंय उधान, पिऊन तुफान वारा, हो वल्लव रे रामा. वल्लव रे रामाकडे गाणं चाललंय. हे जसं गाणं आहे तसं अजून एक प्रगल्भ गाणं आपल्यामध्ये होतं. गाणं आहे पण ती व्यक्ती आपल्यामध्ये नाही आहे. आदरणीय पंडित कुमार गंधर्व. कुमार गंधर्वांची नक्कल करणे ह्याला फार वेगळी अक्कल लागते, ह्याची मला पूर्ण जाणीव आहे. पण कुमारजींचा जो आवाज आहे त्या आवाजाचं एक वैशिष्ट्य होतं. कुमारजींचा बोलतानाचा आवाज एकदम बारीक होता आणि गातानाचा आवाज एकदम प्रचंड मोठा होता. सोलापूरचे आपल्या श्रीराम पुजारी सरांनी जळगाव केंद्रावर त्यांची मुलाखत घेतली होती कुमारजींची. कुमारजींना त्यांनी पहिला प्रश्न विचारला. कुमारजी म्हणले, तुम्ही गायला कधी लागलात? कुमारजी म्हणाले, 11 वर्षाचं होतो, लहान होतो आणि गायला लागलो. माझ्या घरामध्ये सगळेजण गाणं म्हणायचे. माझी आई गाणं म्हणायची, माझे 2 भाऊ होते ते म्हणायचे, वडील गाणं म्हणायचे. मी गाणं म्हणायला सुरुवात केलो, बाकीच्याने सोडून दिलं. पण पहिल्यांदा कधी गायला? 11 वर्षाचं होतो. आमच्या बैलभंगाला का कुठेतरी खेडेगावामध्ये एक उत्सव काहीतरी होतं. रात्रीची वेळ होती, वडील मला घेऊन गेले तिथं आणि गा म्हणले. माझ्या मनात नव्हतं, लहान होतो मी. वडील मला मारल्यानंतर मी रडलो ते मंडपात तिथंच झोपलो. रात्री कधीतरी उठलो आणि गायला लागलो. मारायचं पद्धतच होतं तेव्हाचं बरं का. लहान मुलाला मारायचे. मला 2 भाऊ होते. भावानं घेऊन मी एकदा ओढ्यामध्ये गेलो. पोहता येत नव्हतं, पाण्यात शिरलो, बुडायला लागलो. आमच्या वडिलांचे मित्र होते तिथं, कपडे धुवत होते. आम्हाला वाचवले त्यांनी आणि घरी घेऊन आले. घरी घेऊन आल्यावर तुम्हाला सांगतो, वडिलांना सांगितलं त्यांनी, स्वामी तुमचे मुलं आहेत ना पाण्यात बुडून मरत होते बघा. म्हणजे मला त्या दिवशी वडिलांनी एवढं मारलं, बुडून मेलं असतं बरं झालं असतं असं वाटलं. आणि काय आहे, प्रत्येक मैफिलीत जायचं, असताही अंतरात तेवढं घ्यायचं, गाणं मांडायचं आणि यायचं. सगळं मेडल घेतलं, सगळं घेतलं. आता काय ते चाललेलं आहे सगळं. पण काय माहिती आहे काय, गाण्यामध्ये हल्ली अर्थ टाकून म्हणत नाहीत बरं काय. हे बघा, गगन में आवाज हो रही ढिम ढिम, हे घंटेचा आवाज आहे. हे घुमायला पाहिजे. सुनता गुरु ज्ञानी ज्ञानी ज्ञानी, हे घुमायला पाहिजे. लक्षात येते का बघा. हे ज्ञानी गाणी ऐकल्यावर तुम्हाला सांगतो, काही दिवसांनी मी कुछ कुछ होतायचं गाणं ऐकलं आणि ते गाणं मला ह्याच पद्धतीने ऐकू येतं. कसं ऐकू येतं बघा तुम्ही आता. तुम पास आये यूं मुस्कुराए, तुम पास आए यूं मुस्कुराए, तुमने न जाने क्या सपने दिखाए, अब तो मेरा दिल जागे न सोता है, क्या करूं हाय कुछ कुछ होता है. म्हणजे नकलाकार कुठली गोष्ट नीट ऐकू शकत नाही त्याचं उदाहरण आहे ते. कुमारजींचा ह्याच्यामध्ये काही संबंध नाही.
हे जसं गाणं आहे ना तसं अजून एक गाणं आहे आपल्याकडं, पंडित भीमसेन जोशीचे गाणं म्हणतात. ते त्यांची एक पद्धत आहे. तबलजी आणि पेटीवाला जो बसलेला असतो ना त्याला खुलवून गाणं म्हणतात ते. म्हणजे मी गाणं घेतलेलं लाजून हासणे, पंडित भीमसेन जोशी. लाजून 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 हसणे, लाजून हसणे हसून ते पाहणे, लाजून 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 हसणे हसून ते पाहणे, मी ओळखून आहे विठ्ठला माय बापा, सारे तुझे बहाणे, सारे तुझे बहाणे, लाजून ठाला विठ्ठल विठ्ठल. ते गाणं विठ्ठलाच्या चरणी गेल्याशिवाय आपल्यालाही बरं वाटत नाही. सवय लागलेली आहे कानाला. हे जसं गाण्याचं असतं ना तसं भाषणाचं असतं. माझ्या मित्राची एक छोटीशी मुलगी आहे 4 वर्षाची. तिला म्हटलं काय ग श्रद्धा, परवा 15 ऑगस्टला काय भाषण केलं सांग बरं. लहान मुली धीट असतात एकदम. पटकन उभारली, भाषणाला सुरुवातच केली तिने. पूज्य गुरु जन्मारेगा आणि माझ्या बालमित्रांनो, 1947 साली आपल्या हुतात्म्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते. जय हिंद. हा सर्वात बारीक आवाज आहे. ह्याच्यातला सर्वात वरचा आवाज मी एकदा ऐकला होता. एका गल्लीमध्ये SSCला पास झालेल्या मुलांचा सत्कार चालला होता. सोलापुरातली गल्ली. आणि सूत्रसंचालक पण टिपिकल एकदम हे होता. आपल्या गल्लीमधली जी लेकरं बाळ आहे ते लेकरं बाळाचं ह्या ठिकाणी सत्कार समारंभ ह्या ठिकाणी करायचं, जे काय या ठिकाणी सत्कार समारंभ ह्या करायचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर आपल्या गल्लीमध्ये लेकरं बाळ आहे ते पिळग्या गपरे. कुणाला पिळग्या? ज्याचा सत्कार आहे त्याला. आपल्या गल्लीमध्ये लेकरं बाळ आहे ते लेकरं बाळाच्या या ठिकाणी सत्कार समारंभ ह्या ठिकाणी करण्याचं प्रयोजन केलेलं आहे. ते पुष्कगुष्क आणला का बे? पुष्कगुष्क म्हणजे अबे फुलाचं झाडू असतं बे, पार्क स्टेडियम पाशी मिळतं, घेऊन ये जा. का डोकं खायला उगं. आणि ते शिरपल घेऊन ये. शिरपल शिरपल म्हणजे अबे नारळ बे, नाही तर पाणी शिरपल चांगलं घेऊन ये जरा. तर ह्या ठिकाणी आपल्या गल्लीमध्ये लेकरं बाळ येते. त्या लेकरं बाळाचा सत्कार ह्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. तर ह्या ठिकाणी ओ मावशी तुमच्या लेकराला घेऊन जा आतमध्ये. काय झालं लेकराला? आता लहान लेकरू आहे, रांगाला आहे, त्याला काय व्हायला? त्याला चड्डी घालून आणा. हो त्यानं सतरंजी घाण केलं ते मंडप कॉन्ट्रॅक्टर आम्हाला म्हणतात परत काय तर हो घेऊन जा त्याला. तर आपल्या गल्लीमध्ये लेकरं बाळ जे येते ते लेकरं बाळ हे अण्णा कुठे आहेत? अण्णा म्हणजे फुकट पोटारी घरात बिड्या पीत बसलेले. त्यांना बोलवलेलं अध्यक्ष म्हणून कार्यक्रमात. अण्णाला बोलव बे, काय बोलावं कळलं मला. बरं ते अण्णा आले. अण्णा आल्यावर तुम्हाला सांगतो त्यांनी जे आवाज लावला. समोर माणसं 5. आवाज मात्र बिल क्लिंटनला ऐकू जाईल एवढा. लय काका हुलालेलं आहे. लेकर बाळ SSCला पास हुलाले ती लय चांगली गोष्ट आहे. त्याच्या आईला नेऊन सने इथपर्यंत ठीक होतं. पुढे स्वतःच्या घरात घुसले. स्वतःच सांगायला आले. मी पण कधीतरी SSCला बसलो होतं. माझ्या बापाला SSCचं फॉर्म फी मागितलं, त्यानं लाद घातला, बाहेर काढला मला. पानपट्टीवर गेलो, डबल एक्का 4 ने खेळलो. मला 80 रुपये मिळाले. ते परीक्षेला भरलो आणि परीक्षेला बसलो. ऐन परीक्षेच्या टायमाला माझं हित बोंबललं. मला ताप भरलं. माझं ताप काय उतरलं नाही. मी काय परीक्षेला बसलो नाही. माझ्या मनामध्ये जे इच्छा पूर्ण राहिलं होतं ते हे लेकर बाळ पूर्ण केले. आमच्या टायमाला कॉम्युटेटर नव्हतं, झेरॉक्स मशीन काय नव्हतं. तेलकट कागदावर सायक्लोटाईल छापून देत होते मार्कलिस्ट. इथपर्यंत ठीक होतं. पुढे स्वतःच्या घरात घुसले.
मी या माईकवरून माझ्या मुलाला आव्हान करतो, माझा जीव गेला तरी 72 माझ्या पेन्शन मधला पैसा देणार नाही एवढं आव्हान करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ही जशी गंमत असते ना तशी अजून एक गंमत सांगतो तुम्हाला. आपल्याकडे सत्कार समारंभ असतात बऱ्याच वेळेला, आणि त्या सत्कार समारंभामधला प्रास्ताविक करणारा प्रमुख पाहुणा आणि अध्यक्ष ह्याची काही वाक्य अत्यंत ठरलेली असतात. ती वाक्य आल्याशिवाय तो समारंभच होत नाही. समारंभ सुरू असतो, प्रास्ताविक करणारा माईकवर येतो. आज आपल्या गावामध्ये आपण ज्या कवयित्रींचा सत्कार करणार आहोत त्या कवयित्री आलेल्या आहेत. आजच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे आलेले आहेत, अध्यक्ष ते पण आलेले आहेत. तर हा मराठी कवितेचा सत्कार समारंभ आहे. ज्ञानेश्वरांनी जो मराठी कवितेचा वृक्ष लावला त्या वृक्षाची फांदी किंवा पान म्हणजे आजच्या कवयित्री आहेत. त्यामुळे मी आता आजचे प्रमुख पाहुणे जे आहेत त्यांना बोलायचं म्हणजे विनंती करतो. ते प्रमुख पाहुणे बोलायला लागले ना त्यांची 2 वाक्य ठरलेली असतात. आज या समारंभाला मला का बोलवलं हेच मला कळत नाही तुम्हाला सांग. कारण या ठिकाणी सरस्वतीचा एवढा दरबार भरलेला असताना माझ्यासारखा लक्ष्मीपुत्र इथं काय करतोय हा मला मगाचपासून प्रश्न पडलेला आहे. तुम्हाला सांगतो, साहित्याचा माझा काही फारसा संबंध नाही, कारण साहित्य म्हणजे मी मंगलवस्तू भांडाराचा मालक आहे. लग्नाचं साहित्य मात्र मी थोडंसं देत घेत असतो. या साहित्याचं काय, पण आजचा जो समारंभ आहे त्याला 5,000ची देणगी मी जाहीर करतो आणि जागा घेतो. अध्यक्ष जे असतात ना ते अध्यक्ष फार गंभीर असतात. स्टेजवर एखादा विनोद झाला ना ते अजिबात हसत नाही, गंभीरपणानं सगळ्या गोष्टीचा विचार करत असतात. पण त्यांची 2 वाक्य ठरलेलीच असतात. या समारंभामध्ये मला जे काही बोलायचं होतं ते आधीच्या सगळ्या वक्त्यांनी बोलून घेतल्यामुळं मी काय बोलावं हा माझ्यासमोर प्रश्न उभारलेला आहे. पण हा मराठी कवितेचा सत्कार करणारा समारंभ आहे. मराठी कविता सर्वांगानं फुलली पाहिजे, सगळीकडे पोचली पाहिजे, घराघरामध्ये जाऊन पोचली पाहिजे. आणि ही मराठी कविता प्रत्येक घरामध्ये जर नाही जाऊन पोचली तर या समारंभाला काय अर्थ आहे असं म्हणून ते खाली बसतात. हा जसा सत्कार समारंभ असतो ना तसं निवडणुकीच्या वेळेला प्रत्येक राजकीय पक्षाची जाहीर सभा असते आणि प्रत्येक राजकीय पक्षाच्या जाहीर सभेचा सुरुवातीचा जो आवाज असतो तो विशिष्ट असा आवाज असतो. साधारण हा जर आवाज असेल, आज या ठिकाणी उपस्थित सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष, आज या ठिकाणी उपस्थित आमचे खरेदी विक्री तालुका संघटनेचे अध्यक्ष, आज या ठिकाणी उपस्थित कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष, आज या ठिकाणी उपस्थित आमचे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष, आज या ठिकाणी आमचे पंचगंगा तालुका आमचे पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, मंगळवेढा तालुका कोऑपरेटिव्ह बँकेचे अर्बन बँकेचे अध्यक्ष, आज या ठिकाणी उपस्थित महापौर, उपमहापौर, असं प्रत्येकाचं नाव न विसरता घेऊन सभा चालली असेल ना काँग्रेसची असते. कुणाचंही नाव कधीही विसरलं जात नाही, व्यवस्थित प्रत्येकाचं नाव घेतलं जातं. आणि हा जर आवाज असेल आदरणीय, वंदनीय, पूजनीय भारतीय जनता पार्टीची सभा असते. आणि हा आवाज सांगायलाच नको कोणत्या राजकीय पक्षाचा असतो, तो एकदम खणखणीत आवाज असतो. महाराष्ट्राचा कुलदैवत आई भवानी, क्षत्रिय कुलावधूष छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा जय महाराष्ट्र. खणखणीत आवाज, शिवसेनेची सभा चाललेली असते. हे जसे आवाज ठरलेले असतात ना तसे प्रत्येक गावच्या प्रत्येक नेत्याचे प्रत्येक वक्त्याचे आवाज ठरलेले असतात. आमचे सोलापूरचे जे नेते सगळ्या महाराष्ट्राला परिचित असलेले आदरणीय शिंदेसाहेबांचा एक भारदस्त असा आवाज आहे. आणि सोलापुरात ते कुठल्याही समारंभात आले ना त्यांची वाक्य ठरलेली असतात. पहिली 1-2-4 वाक्य सूत्रसंचालक सांगतो, शिंदेसाहेब बोलतील, शिंदेसाहेब बोलायला उभारतात. सिद्धेश्वराच्या परमपुण्यानं पवित्र झालेली ही सोलापूरची पुण्यभूमी, या पुण्यभूमीचा एक साधा नागरिक म्हणून आपल्या समोर उभा राहायला मला फार आनंद झालेला आहे. मला काल रात्री तात्यांचा फोन आला, उद्या अण्णांचा सत्कार आहे. मी माझी मुंबईमधली सगळी कामं टाकून मुद्दामून या समारंभाला हजर झालेलो आहे.
आमच्या सोलापूरला एका बाजूकडून तुळजाभवानीचा आशीर्वाद आहे, एका बाजूला गाणगापूरचे दत्त आहेत, एका बाजूला पंढरपूरचा विठोबा सोलापूरच्या उजनीच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाकडं कमरेवर हात ठेवून बघत उभा आहे. हा उजनीच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न येत्या वर्षभरात सोडवायचं आश्वासन देतो. माझी आता सिद्धेश्वर एक्सप्रेसची वेळ झालेली आहे, मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा जसा एक आवाज आहे तसा महाराष्ट्रातल्या व्याख्यात्यांमध्ये अजून एक आवाज आहे, आदरणीय डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सरांचा. फडकुले सरांची जी भाषाशैली आहे ती समानार्थी शब्दाची आहे. कला आणि कलावंत या विषयावर मी त्यांचं भाषण ऐकलं होतं. जगामध्ये कला श्रेष्ठ आहे का कलावंत श्रेष्ठ आहे अशा पद्धतीचा एक वाद आता प्रचुर झालेला आहे. जगामध्ये कला श्रेष्ठ आहे, कलावंत श्रेष्ठ आहे, त्याहीपेक्षा रसिक श्रेष्ठ आहे असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे. असं समजण्याचं कारण नाही. कलावंताचं स्वतःचं मनपटल असतं, त्याचं निसर्गाविषयक निरीक्षण असतं, प्रत्येक रसिकाच्या मनाचं परीक्षण असतं, त्याच्यामध्ये समीक्षण असतं, निरीक्षण असतं आणि परीक्षण सुद्धा असतं. हा परीक्षण करणारा निरीक्षण करणारा मनुष्यच फक्त कलावंत होऊ शकतो असं मात्र मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे. मनुष्याच्या ठिकाणी मेंदू असतो, हा मेंदू विशिष्ट अशा प्रकारचे विचार करत असतो. ते विचार प्रफुल्लित होत असतात आणि कागदावर, बासरीवर, कॅनव्हासवर असे अवतरित होत असतात. त्यामुळे मनुष्य कलावंत होऊ शकतो. जगामध्ये जी पहिली कोकिळा जन्माला आली ती कुहू कुहू असा आवाज करीत असे आणि सध्याची कोकिळा कुहू कुहू असाच आवाज करते. त्यामुळे कोकिळा ही कलावंत नाही, तर ती कारागीर आहे. मनुष्य हाच फक्त कलावंत होऊ शकतो, रसिकाला अत्यानंद नव्हे परमानंद देऊ शकतो अशा पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझ्या अव्यक्त भावनांना विराम देतो. धन्यवाद. हा जसा आवाज आहे तसा महाराष्ट्रामध्ये अजून एक आदरणीय व्याख्याते आहेत, प्राचार्य शिवाजीराव भोसले. त्यांची एक अशी प्रवाही अशा पद्धतीची भाषाशैली आहे. मी उभा आहे, तुम्ही बसलेले आहात, तुम्ही बसलेले आहात, मी उभा आहे, मी उठलो, तुमच्या ठिकाणी आलो, तुम्ही उठलात, माझ्या ठिकाणी आलात, तुम्ही वक्ते होणार, मी श्रोता होणार. श्रोता हा श्रोता असतो, वक्ता हा वक्ता असतो. वक्ता आणि श्रोता, भक्त आणि परमेश्वर याच्यामध्ये जे अंतर आहे, जे काही साम्य आहे, त्याचा विचार आजच्या व्याख्यानामध्ये आपल्याला करायचा आहे. या ठिकाणी गणपती बसलेला आहे, वर्गणी गोळा केलेली आहे, ती वर्गणी कोणत्या ठिकाणी जाते त्याचाही विचार आजच्या व्याख्यानामध्ये आपल्याला करायचा आहे. त्या गणपतीला 9 दिवस बसण्यात जास्त आनंद आहे का 10व्या दिवशी बुडण्यात जास्त आनंद आहे त्याचाही विचार आजच्या व्याख्यानामध्ये आपल्याला करायचा आहे. आपल्या घरामध्ये खोल्या असतात, खोल्या असंख्य असतात, खोल्या बंद असतात, मने बंद असतात, कुलपे बंद असतात. त्या मनामध्ये काय चाललंय याचा विचार आपण कधी करत नाही. त्यामुळे परमेश्वर आपल्याला कधीही दिसत नाही. लांब एखादं बेट असतं, बेटावर एखादं झाड असतं, लांब त्यावर आपल्याला चढायचं नसतं, लांबून काय ते पाहायचं नसतं. लांबून येणारं ज्ञान असतं, तेच परमज्ञान असतं, तेच विज्ञान असतं. आपल्याला त्या झाडावर उंचावर न चढता ते विज्ञान बघायचं असतं. ते स्वामी विवेकानंदांना दिसलेलं असतं, भगवान गौतम बुद्धाला दिसलेलं असतं, विवेकानंदांना दिसलेलं असतं, सर्वांना दिसलेलं असतं. आपण झाडावर चढत नाही, बेटावर, खाली, खडकावर तसेच बसून असतो, मासे किंवा माशा मारत असतो. त्यामुळे आपल्याला परमेश्वर कधीही दिसत नाही. त्यामुळे या व्याख्यानाचा विषय पुढच्या व्याख्यानामध्ये घेऊया. मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. असं ते चाललेलं असतं. हा जसा आवाज आहे तसा राजकीय पक्षाचे जे नेते आहेत राष्ट्रीय स्तरावरचे, त्याच्यामध्ये खासदार प्रमोद महाजनांचा एक आवाज आहे. प्रमोद महाजनांची सभा म्हणजे अशी जबरदस्त असते, आवाज भारदस्त असतो. बाळीवेसेला आमच्याकडे सभा होतात दरवर्षी निवडणुकीच्या वेळेला. 3,500 वर्षापूर्वी गाडल्या गेलेल्या एखाद्या संस्कृतीचा शोध लागू शकेल, पण 3,500 कोटीच्या भ्रष्टाचाराचा मुंगी एवढा पुरावा आमच्या भारतात सापडत नाही. लाजा वाटत नाहीत. पंजाब पेटला होता, परवा आम्ही युती केली आणि शांत केला. काश्मीरची राख रांगोळी व्हायला लागली, त्या राखेचे पुतळे करून तुम्ही त्या नवाज शरीफला भेट देणार आहे. अशा पद्धतीचं घाणेरडं राजकारण भारतीय जनता पार्टी कदापि सहन करणार नाही. 23 तारखेच्या निवडणुकीमध्ये एक काम करा, मतदान केंद्रात जा, कमळाच्या फुलाकडे प्रेमानं बघा, कमळाच्या फुलावर फुलीचा शिक्का मारा. वयानं मोठे असाल तुमच्या घरी या, तुमच्या मोठ्या मुलाचं लग्न ठरवा. तुमच्या मोठ्या मुलाला पुढच्या वर्षी काश्मीरला उत्साही वातावरणामध्ये हनीमूनला पाठवायची जबाबदारी हा प्रमोद महाजन घेतोय.
अशा पद्धतीचं खात्रीचं राजकारण करणारा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष एवढं दक्षतेनं लक्षात ठेवा. मला पुढच्या जाहीर सभेला जायचंय. रस्त्यातनं खड्डा का खड्ड्यातनं रस्ता हुडकून काढायचा. मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे जसे त्यांचे राजकीय गुरुजी आहेत अडवाणी साहेब, त्यांचा एक विशिष्ट पद्धतीचा आवाज आहे. ते संसद भवनामध्ये जात असतात. कोणीतरी पत्रकार विचारतो, अडवाणी जी उत्तर प्रदेश के बारे में आपका क्या ख्याल है? देखिए, उत्तर प्रदेश का जो मामला है वो बड़ा ही अलग मामला है. हमारी बैठकें हो रही हैं. इस बैठक में कोई नीति तय होगी, तब तक मैं कुछ नहीं कह सकता. नो कमेंट्स. हा जसा आवाज आहे तसा अजून एक महाराष्ट्रातला भारदस्त आवाज आहे. आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब, आपल्याकडे लातूर परिसरामध्ये भूकंपाचा धक्का बसला त्यावेळेला पवार साहेब मुख्यमंत्री होते. टीव्ही ऑन केला, पवार साहेब बोलत होते. मुख्यमंत्री या नात्यानं संदेश देत होते. पवार साहेबांचा आवाज काढायचा म्हणजे पाणी घ्यावं लागते, लक्षात ठेवा. टीव्ही ऑन केला, पवार साहेब बोलत होते. कालच्या पहाटेला लातूर आणि किल्लारी तत्सम परिसरामध्ये भूकंपाचा प्रचंड अशा स्वरूपाचा जो धक्का बसलेला आहे, प्रचंड अशा स्वरूपाची जी हानी झाली त्या हानीची शहानिशा करण्याचं काम सरकारी पातळीवरनं सुरू झालेलं आहे. मला सकाळी बारामतीहून फोन आले, दूध पाहिजे का, भाजी पाहिजे का, तत्सम काही पदार्थ पाहिजेत का. अशा पद्धतीचा मदतीचा ओघ संपूर्ण महाराष्ट्रात नाही, संपूर्ण जगातनं सुरू झालेला आहे. महाराष्ट्राच्या जनतेने या ठिकाणी प्रत्यक्ष मदत न करता स्वतःच्या घरातनं मदत पाठवावी. या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण करू नये. हॉस्पिटलायझेशनचा प्रश्न आहे, पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे. अशा पद्धतीचे सगळे प्रश्न सोडवण्याच्यासाठी महाराष्ट्रातल्या जनतेनं माझ्या पाठीमागे खंबीरपणानं उभं राहावं, अशा पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझं वक्तव्य या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा जो भाग आहे आवाजाचा, त्याच्यामध्ये आज आपल्या भारताचा सध्याचा आवाज आदरणीय अटलजी, अटलजींनी 8-10 वर्षापूर्वी गीत रामायणाचा एक महोत्सव झाला होता पुण्यामध्ये. त्याचं उद्घाटन केलं होतं. रामायण या विषयावर अटलजींनी 45 मिनिटं भाषण केलेलं आहे. त्याला अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब होते. राम या विषयावरची एक थोडासा अंश तुम्हाला सांगतो मी. हजारों वर्षों से राम कथा इस देश की हर भाषा में, हर दिशा में, मानव जीवन की हर दशा में, जयों में, पराजयों में, संकट के समय संजीवनी बनकर, आनंद के समय उस आनंद को भौतिक धरातल से उठाकर आध्यात्मिकता के चोटी पर पहुंचाने का काम करती आ रही है. भगवान राम पुत्र थे, भाई थे, सखा थे, पिता थे, युवराज थे, अलग अलग कर्तव्यों में बंधे थे. पुत्र के नाते पिता की आज्ञा का पालन किया और राम वन में चले गए. राम चाहते तो लोकसभा में पुनर्विचार की मांग कर सकते थे, मगर उन्होंने ऐसा नहीं किया. न भी तो मरणादस्मी केवलम दूषितो यशः. मुझे डर है तो बदनामी से, मुझे मृत्यु का भय नहीं है. ऐसे मर्यादा पुरुषोत्तम राम हमारे जीवन में बस गए. हम सोते बैठते उठते जागते राम का नाम लेते हैं. आपके महाराष्ट्र में कहते राम राम पावणे. तो जन्म में राम, जीवन में राम, मरण में राम. अब तो आया राम और गया राम, अब लिया राम और दिया राम भी है. तो आपके इस नगर में मुझे विचार मंथन करने का सौभाग्य प्राप्त हुआ. धन्यवाद. आपल्या महाराष्ट्रातला अजून एक व्यक्तिमत्व आहे हरिभक्त परायण बाबा महाराज सातारकर. त्यांची एक निरूपणाची विशिष्ट अशी शैली आहे. धन्य आजी दिन संत दर्शनाचा हा नाथबाबांचा जो अभंग आहे त्याचं निरूपण मी ऐकलं होतं. धन्य आजी दिन संत दर्शनाचा
अनंता जन्मेचा क्षीण गेला मज वाटत्यासी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्याच कदा न सोडावे चरण त्याच. बोला पुंडलिकावरती हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. बोला दादा महाराज की जय, अप्पा महाराज की जय, तात्या महाराज की जय. ठवलं विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. माऊली महावैष्णव श्रीमंत श्रीनाथ बाबा आणि ज्यांचं वर्णन संत साहित्यामध्ये असं करण्यात आलेलं आहे, जनार्दने करा थांबविला भागवत. देवाच्या पुढे जसा गरुडाचा खांब बरं का, तसा संत साहित्यामध्ये आमच्या नाथबाबांचा खांब आहे. म्हणून आजच्या दिवशी अभंग घेतलेला आहे, धन्य आजी दीन संत दर्शनाचा अनंता जन्मीचा क्षीण गेला. काय सांगितलंय सांगा बरं. गुड मॉर्निंग म्हटलं नाही, गुड इव्हिनिंग म्हटलं नाही, डायरेक्ट धन्य म्हणाले. एक सांगतो, भाग्याची व्याख्या करता येते बरं का. त्यांचं भाग्य उदयाला आलं, त्यांना लॉटरी लागली, पण धन्यता धन्यतेची व्याख्याच करता येत नाही. कारण धन्यता बरं का ही भाग्याची परिसीमा आहे. एक दृष्टांत मी नेहमी देत असतो. एकदा काय झालं, एक आई आणि मुलगा तिचा बाजारामध्ये गेले. आईला काहीतरी घ्यायचं होतं, गहू ज्वारी पेढे जिलब्या. आई दुकानात शिरली, सामान घ्यायला लागली. पोराचा हात सुटला, पोरग रस्त्यावर आलं. सामान घेतल्यावर आणि आई भानावर आली, इकडं तिकडं बघायला लागली. माझ्या लेकराला कुणी बघितलं का? पहिल्यांदा बघितलं नाही, नंतर बघायला लागले. काय सांगायचं लक्षात घ्या. आणि थोड्या वेळाने ते लेकरू तिला दिसल्यानंतर तिच्या डोळ्यामध्ये दिसणारी जी भावना आहे, ती भावना म्हणजे धन्यता. इथं अजून एक शब्द आहे, क्षीण गेला. आपला क्षीण कधी जातो का बघा बरं का. आपण काय करतो, हॉलमध्ये बसतो, घरामध्ये बसतो, ऑफिसमध्ये बसतो, घराच्या हॉलमध्ये बसतो, सगळीकडे बसतो, समोर टीव्ही असतो, हातात रिमोट कंट्रोल असतो. आपल्याला वाटतं टीव्हीचा रिमोट कंट्रोल आपल्या हातात आहे. चुकीची कल्पना आहे. आपला रिमोट कंट्रोल त्याच्या हातात आहे. काय सांगायचं लक्षात घ्या. आमच्या नाथबाबांच्या कीर्तनामध्ये स्वतः विठ्ठल येऊन नाचायला लागला. माझी ज्ञानाई ती सुद्धा आली, नाचायला लागली बरं का. नाथबाबांना धन्य झालं. म्हणाले, धन्य आजी दीन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा क्षीण गेला. मजवाटे त्यासी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्याचे. म्हणा ठाल विठ्ठल विठ्ठल. तर माझा हा तोडका मोडका कार्यक्रम जनता बँकेने मला ऐन वेळेला आदेश देऊन तुमच्यासमोर सादर करण्याची आणि तुमचं निखळ मनोरंजन करण्याची जी मला संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी आभारी आहे. आणि पुन्हा सोलापूरला कार्यक्रम असला तर बघायला या असं निमंत्रण देतो, पण तो थिएटरला असतो. पण तुमची सहनशक्ती दांडगी आहे. लातूरकरांनी एवढ्या वेळेला सहन केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं ऋणी आहे. माझा कार्यक्रम संपलाय. धन्यवाद.